Good morning students, welcome to our English class. तुमचं सर्वांचं आमच्या इंग्रजीच्या क्लासमध्ये स्वागत आहे. स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश ऑड मॅन आउट. गटात न बसणारा शब्द बाहेर काढणे हा घटक आज आपण बघणार आहोत. लुक ॲट दी पिक्चर. चित्र बघा. टेल इंग्लिश वर्ड्स. त्यासाठी इंग्रजी शब्द सांगा. फाइंड ऑड मॅन आउट. गटात न बसणारा शब्द शोधा. द वर्ड्स विच बिगिन्स विथ डिफरंट साऊंड. म्हणजे असे शब्द शोधायचे आहेत जे वेगळ्या आवाजाने सुरू होणार आहेत. व्हॉट इज धिस? कॉक. कॉक या शब्दात फर्स्ट साऊंड म्हणजे पहिला आवाज ऐकायला येतो क. क साठी इंग्रजी अक्षर असते सी. सी फॉर कॉक. पॅरट मीन्स पोपट. पॅरट या शब्दात पहिला साऊंड फर्स्ट साऊंड कोणता ऐकायला येतो? प हा साऊंड ऐकायला येतो. ऑल राईट. प आवाजासाठी इंग्रजी अक्षर असते पी. पी फॉर पॅरट. व्हॉट इज दिस? कॅट. कॅट या शब्दात फर्स्ट साऊंड पहिला आवाज येतो क. क साठी इंग्रजी अक्षर असते सी. सी फॉर कॅट. सी फॉर कॅट. व्हॉट इज दिस? कॅप. कॅप या शब्दात पहिला आवाज येतो क. क साठी इंग्रजी अक्षर असते सी. सी फॉर कॅप. सी फॉर कॅप. पुढील चित्रांची आपण पुन्हा एकदा उजळणी करूया. कॉक, पॅरट, कॅट, कॅप या 4 शब्दांपैकी कॉक, कॅट, कॅप या सर्वातील पहिला आवाज येतो क. फक्त पॅरोट या शब्दातील आवाज वेगळा येतो. सुरुवातीचा आवाज येतो प. म्हणून ऑड मॅन आउट करायचा पॅरट. हा गटात न बसणारा शब्द येतो. लुक ॲट दी नेक्स्ट पिक्चर. व्हॉट इज दिस? डॉल. डॉल या शब्दात फर्स्ट साऊंड पहिला आवाज कोणता येतो? ड हा आवाज पहिला येतो. ड साठी इंग्रजी अक्षर असते डी. डी फॉर डॉल. डी फॉर डॉल. पुढील चित्र आहे डॉक्टर. डॉक्टर या शब्दात पहिला साऊंड येतो ड. ड साठी इंग्रजी अक्षर असते डी. डी फॉर डॉक्टर. नेक्स्ट पिक्चर टेबल. टेबल या शब्दातील पहिला आवाज येतो ट. ट साठी इंग्रजी अक्षर असते टी. टी फॉर टेबल. डॉग या शब्दात पहिला आवाज येतो ड. ड साठी इंग्रजी अक्षर असते डी. डी फॉर डॉग. पुढील शब्द लक्षपूर्वक ऐका आणि वेगळ्या आवाजाने सुरू होणारा शब्द शोधा. डॉल, टेबल, डॉक्टर, डॉग यातील वेगळ्या आवाजाने सुरू होणारा शब्द कोणता? टेबल. व्हेरी गुड. डॉल, डॉक्टर आणि डॉग हे तीनही शब्द ड या आवाजाने सुरू होतात. फक्त टेबल हा शब्द वेगळ्या आवाजाने ट ने सुरू होतो. म्हणून गटात न बसणारा शब्द आहे टेबल. टेबल या शब्दाला व चित्राला गोल करायचे. पुढील चित्र बघा. फिश. फिश या शब्दात पहिला आवाज येतो फ. फ साठी इंग्रजी अक्षर असते एफ. फॅन. फॅन मीन्स पंखा. फॅन या शब्दात पहिला आवाज येतो फ. फ साठी इंग्रजी अक्षर असते एफ. एफ फॉर फॅन. फ्रॉग. फ्रॉग मीन्स बेडूक. फ्रॉग या शब्दात पहिला आवाज येतो फ. फ साठी इंग्रजी अक्षर असते एफ. एफ फॉर फ्रॉग. पॉट. पॉट मीन्स भांडे.
पॉट या शब्दात पहिला आवाज येतो प. प साठी इंग्रजी अक्षर असते पी. पी फॉर पॉट. पुढील शब्द लक्षपूर्वक ऐका. वेगळ्या आवाजाने सुरू होणारा शब्द ओळखा. फिश, फॅन, फ्रॉग, पॉट. वेगळ्या आवाजाने सुरू होणारा शब्द कोणता आहे? पॉट. बरोबर. म्हणून पॉट या शब्दाला व चित्राला गोल करायचे.